सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार बंधू भगिनींनो, मी वृषाली भक्तिसागर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी अतिशय मनापासून स्वागत करत आहे। लक्ष्मी, पैसा, धन ह्या आपल्या आयुष्यासाठी अत्यंत गरजेच्या अशा गोष्टी आहेत। नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते त्या बाळाला नंतर शाळेत घालण्यापासून त्याच्या शिक्षणासाठी, त्यानंतर आपल्याला नोकरी लागण्यासाठी, विवाहासाठी, त्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंबासाठी प्रापंचिक गोष्टींची गरज भागवण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी पावलोपावली आपल्याला पैसा लागतो। पैशांची गरज किती आहे हे खरं तर मी काही वेगळं सांगायला नको, ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आज आपण प्रत्येकजण खूप धडपडतो आहोत, खूप प्रयत्न करत आहोत, ते आपलं उत्पन्न वाढावं। आपली नोकरी जर असेल तर नोकरीमध्ये आपली बढती व्हावी, आपला पगार चांगला व्हावा, आपलं उत्पन्न, आपलं पॅकेज चांगलं आपल्याला मिळावं, यासाठी आपण धडपडतो आहोत। आपला जर व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये जास्तीत जास्त आपल्याला नफा कसा मिळेल याकडे आपल्या सगळ्यांचा कल असतो, त्यासाठी आपण अहोरात्र धडपडतो आहोत। अहोरात्र प्रत्येकजण मेहनत करतो ते फक्त आणि फक्त आपली मिळकत वाढण्यासाठी। परंतु मिळकत वाढत असताना त्या मिळकतीचं रूपांतर, त्या पैशांचं रूपांतर हे लक्ष्मीमध्ये होणं खूप गरजेचं आहे। लक्ष्मीमध्ये होणं म्हणजेच आपण जो पैसा कमवून आणतो घरामध्ये, त्या पैशामुळे आपल्या घरामध्ये सुख, समाधान, आरोग्य, शांतता ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, त्या आपल्या घरामध्ये नांदल्या पाहिजेत, तरच त्या आपल्या उत्पन्नाला अर्थ असतो। म्हणजे आपण फक्त उत्पन्नासाठी धडपड करून तिथेच आपले प्रयत्न थांबवले पाहिजेत असं नाही, तर आपण जो पैसा कमावत आहोत तो प्रामाणिकपणे कमावला पाहिजे, त्यानंतर तो सन्मार्गाने आपल्या घरात आला पाहिजे। आणि तिसरी स्टेप म्हणजे आपल्या घरामध्ये जर आपण थोडीशी लक्ष्मीची जर काही उपासना केली, त्या जगदंबेची, कुलदेवतेची जर उपासना केली, तर येणारा पैसा, येणारं धन, येणारं उत्पन्न हे लक्ष्मी स्वरूप आपल्या घरामध्ये स्थिर राहतं। आणि जेणेकरून त्याचे परिणाम म्हणजे परस्परांमध्ये, कुटुंबामध्ये परस्परांमध्ये अतिशय प्रेमभावना वाढीस लागते, समाधान वाढीस लागतं, आरोग्य संपन्नता नांदते। हे सगळं जर नांदलं तरच त्या उत्पन्नाला अर्थ आहे, नाहीतर सगळं काही असूनही काहीच नाही अशी आपली अवस्था होऊन जाते। मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्यासाठी फार काही असं मोठं काही करण्याची गरज नाही आहे। खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप बेसिक गोष्टी असतात। त्या बेसिक गोष्टी जरी आपण आयुष्यामध्ये केल्या, त्याची सवय आपल्या आयुष्यामध्ये जर आपण अंगी बाणवली, तर या गोष्टींची, लक्ष्मी प्राप्तीची आपली जी इच्छा आहे, अपेक्षा आहे, ती सर्वांचीच पूर्ण होईल, ती मनोकामना सर्वांचीच पूर्ण होईल। महालक्ष्मी अष्टक नावाचं एक स्तोत्र आहे, जे आपल्यापैकी सगळ्यांनाच जवळजवळ माहिती असेल किंवा काही जणांना माहिती सुद्धा नसेल। महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचं प्रत्येक शुक्रवारी किंवा दररोज संध्याकाळी आपण देवासमोर बसायचं आहे, पूर्वेकडे तोंड करून आसन टाकायचं, साजूक तुपाचा निरंजन आपल्याला देवासमोर लावायचा आहे। महालक्ष्मीचा फोटो असेल तर फार उत्तम आहे, महालक्ष्मीची मूर्ती आपल्या देवघरात असेल तर फारच छान। साजूक तुपाचं निरंजन लावायचं आहे, दिवा लावायचा आहे, उदबत्ती लावायची आहे, असेल तर धूप लावायचा, महालक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं। आणि त्यानंतर या महालक्ष्मी अष्टकाचं आपण पठण हे 3 वेळेस करायचं आहे। महालक्ष्मी अष्टक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, इंद्रदेवाने या महालक्ष्मी अष्टकाची निर्मिती केलेली आहे। याचा अनेक जणांना अतिशय फायदा मिळालेला आहे। खूप जण आहेत ज्यांना याचे खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत। महालक्ष्मी अष्टकाने काय होतं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी तर येतेच, परंतु आल्यानंतर ती लक्ष्मी स्थिर राहते, आपल्या घरामध्ये धनधान्य, आरोग्य, समृद्धता वाढते, आपल्या शत्रू जे आहे त्या शत्रूंपासून आपलं संरक्षण होतं, महापापांपासून आपलं मुक्तता व्हायला सुरुवात होते। हे सगळं फक्त त्या महालक्ष्मी अष्टकामुळे व्हायला हळूहळू सुरुवात होते। महालक्ष्मी अष्टक आपल्याला माहितीच आहे, तरी पण मी इथं थोडक्यात तुम्हाला छोटंसं आहे म्हणून मी म्हणून दाखवते। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदृष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते। सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते।
आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग जय योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रम य पठेत भक्तिमान नर सर्व सिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एक कालम पठे नित्यं महापाप विनाशनम द्विकालम यम पठे नित्यं धनधान्य समन्वितः त्रिकालम यम पठे नित्यं महाशत्रु विनाशनम महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुभा इति इंद्रकृत श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्र संपूर्णम। अशा प्रकारे हे श्री महालक्ष्मी अष्टक आहे। ह्या महालक्ष्मी अष्टकाचं पठण हे आपल्याला दररोज सायंकाळच्या वेळेस 3 वेळेस करायचं आहे आणि काही दिवसातच तुम्हाला याचे रिझल्ट हे मिळायला लागतील। अजूनही लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काय करता येईल, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये इतरही अनेक अडचणी असतात, संकट असतात, बाधा असतात, त्यापासून आपल्याला निवारण होण्यासाठी, त्यावर उपाय सापडण्यासाठी आपल्याला काय करता येईल, छोटे छोटे उपाय ते आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुर्तास इथेच थांबूया। जय जगदंब।